नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच जी आषाढच्या अमावस्येला पूजा केली जाते, म्हणजेच दिव्यांची, जे काही आपल्याला श्रावणाच्या स्वागताची सुरुवात म्हणून किंवा इथून पुढे जे येणारे सणवार आहे, ज्यामध्ये सगळ्यांमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. दिव्याशिवाय किंवा कुठल्याही दीपप्रज्वलनाशिवाय पूजा कुठलीही संपन्न होत नाही किंवा पूजेची सुरुवात देखील होत नाही. तर आज आषाढ अमावस्याच्या दिवशी ह्या दिव्यांची पूजा केली जाते. आज आषाढ अमावस्या आणि अमावस्या, प्रत्येक अमावस्येला तसं तर आपण रोज देखील पितरांची सेवा केली पाहिजे, परंतु सकाळी देवपूजेच्या अगोदर जेव्हा आपण सकाळी शुचिर्भूत होतो, आंघोळ वगैरे आवरतो, त्यावेळेला सगळ्यात अगोदर पितरांची सेवा करायची. पितरांच्या प्रती आपण नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे पितरतृष्टीकारक पितृस्तोत्र आहे ते वाचन करायचं आणि हे दक्षिणेकडे तोंड करून, मग तुम्ही जर का गॅलरी वगैरे असेल तुमची तर तिथे तुम्ही बसू शकता. दक्षिणेकडे आपण चेहरा असला पाहिजे आपला. तर अशा पद्धतीने बसायचं आहे आणि हे पितरतृष्टीकारक पितृस्तोत्र याचं वाचन करायचं आहे. एकदाच वाचन करायचं आहे. आता हे झाल्याच्या नंतरनं याचं आसन जे आहे ते आसन आपण वेगळं ठेवलं पाहिजे आणि ते जे आहे ते फक्त त्याच सेवेसाठी वापरलं पाहिजे, म्हणजे पितरांच्याच सेवेसाठी, पितरांचंच जे आपण स्तोत्र वाचतो त्या वाचनासाठी ठेवलं पाहिजे. परत ते घडी करून जागेवर ठेवायचं, हातपाय धुवायचे आणि त्यानंतर आपलं जे देवांची पूजा असेल किंवा इतर कुठले कामं असतील ते करायचे आहेत. तर नमस्कार करून पितरांची जे आपण म्हणतो, म्हणजे श्रावण महिन्याच्या सुरुवातीला हे जे आषाढ अमावस्या आहे, तर ह्या आषाढ अमावस्येपासून त्यांचा प्रवास हा पितृलोकातून पृथ्वीवरती येतो, म्हणजेच त्यांचा प्रवास इकडे सुरू होतो आणि त्यासाठीच त्यांच्या जे वाटेमध्ये अंधार आहे तो नाहीसा होण्यासाठी हे दिवे लावून आपण त्यांना म्हणजे उजाळा देऊन प्रत्येक अमावस्येला देवघराची स्वच्छता ही केलीच पाहिजे. जसं की आपण घरामधले प्रत्येक गोष्टी अमावस्येच्या दिवशी स्वच्छता करतो आणि म्हणजे जाळ्या जळमट असतील किंवा जे काही आपण दरवाजा स्वच्छ करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अमावस्येच्या दिवशी झाल्याच पाहिजे. त्या पद्धतीने देवांची देखील स्वच्छता किंवा देवांचं जे सामान आपण ठेवतो त्याची स्वच्छता, ते नीटनेटकं ठेवणं, देवघर स्वच्छ करणं, पुसून घेणं. मग तुम्ही ओल्या कपड्याने घेऊ शकता किंवा म्हणजे कोरड्या कपड्याने, जशा पद्धतीचं तुमचं देवघर आहे. आता माझं सागाचं आहे तर मी ते ओल्या कपड्यानेच पुसून घेते जेव्हा पण मला पूर्ण त्याचं डीप क्लिनिंग करायचं असतं त्यावेळेला, किंवा थोडंसं विम लिक्विड हे घेऊन अगोदर पुसून घेते आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून घेते. तर असं देवघराची पूर्ण स्वच्छता ही अमावस्येला केलीच पाहिजे. त्या पद्धतीनेच आपण देवांची स्वच्छता, देवांना स्वच्छ करण्यासाठी जे कुठले तुम्ही पावडर वगैरे वापरत असाल किंवा बेसन पीठ, दही वगैरे किंवा लिंबू, ह्या गोष्टी देखील वापरू शकतो. त्यामुळे पण देव जे आहेत ते स्वच्छ निघतात आणि त्यांची जी चमक असते ती तशीच राहते. त्यासोबतच अमावस्या आहे तर तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं सकाळी आणि कच्चं दूध थोडंसं देखील आपण अर्पण केलं तरी पण म्हणजे अमावस्येच्या दिवशी ते चांगलं मानलं जातं. त्यामुळे कच्चं दूध तुळशीला अर्पण करावं थोडं तरी का होईना. आणि आता 25 जुलैपासून श्रावण जो सुरू होणार आहे, म्हणजे 25 जुलै 2025, तर 24 जुलैला होती गुरुवारी अमावस्या. त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील होता. तर अमावस्या जी आहे ती रात्री 2:28 चालू होणार होती आणि समाप्ती 25 जुलैला 6:15. गुरुपुष्यामृत योग होता संध्याकाळी 4:43 ते दुसऱ्या दिवशी 5:49 तर तांदूळ ठेवून सगळे दिवे जे होते ते स्वच्छ करून आपल्या पाटावरती आसन अंथरून त्याच्यावरती ठेवायचे आहेत. या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं. यमुनेच्या तीरावरती जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालिया नागाला हरवून त्यावर स्वार होत विजय मिळवला होता आणि तेव्हा सर्व गोकुळातील स्त्रियांनी यशोदासहित श्रीकृष्णाला दिव्यांनी ओवाळले होते आणि आपल्याही मुलांना असेच धैर्य, शौर्य, तेज मिळावे म्हणून प्रार्थना केली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आणि कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य देखील आपण ह्या दिव्यांना दाखवायचा असतो. आपल्या घरामधले जेवढे काही दिवे आहेत, समय आहेत, त्या घासून पुसून स्वच्छ ठेवायच्या आणि त्यांना नैवेद्य म्हणून कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य बनवायचा असतो. तसेच अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी कणकेचा दिवा जो 4 मुखी असतो तो बनवायचा असतो. गूळ घालून थोडंसं किंवा हळद घालून, किंवा काही ठिकाणी गुळ आणि हळद घालत नाहीत, फक्त कणकेचा 4 मुखी दिवा लावून तो आपल्याला बाहेरच्या, म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार आहे मेन दरवाजा, त्याच्या आपण आपल्या डाव्या बाजूला आणि आपण एंट्री करताना घरामध्ये आपल्या उजव्या बाजूला, म्हणजे अशा कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा असतो. त्याच्यामध्ये आपण काळे तीळ थोडेसे टाकायचे असतात आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा कोणतंही. तर हे अमावस्येला, प्रत्येक अमावस्येला केलं पाहिजे. पितरांसाठी जे आहे
हे आपण जे म्हणतो की श्रावणाच्या नंतर जे पितरांचा पितृपक्ष चालू होतो त्यावेळेस आपण पितरांची सेवा तर करतो, पण अमावस्येच्या दिवशी देखील पितरांची सेवा ही केली पाहिजे, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास त्यांचा सुखकर व्हावा यासाठी आपल्याला हे जे अमावस्येच्या दिवशीच्या पितरांसाठीचा उपाय आहे तो करायचा असतो. आता याच्यामध्ये काय तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितरतुष्टिकारक पितृस्तोत्र. तर आता माझी सकाळची पूर्ण देवपूजा वगैरे झालेली आहे, देवांना स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर त्यांना त्यांच्या आसनावरती ठेवलं आणि देवघर जसं की मी तुम्हाला दाखवलं अगोदर की स्वच्छता वगैरे सगळी करून घेतली. असं अमावस्येच्या दिवशी हे सगळं काही पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन्ही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. जसे की आपण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीकारक किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असतो, त्याच पद्धतीने अमावस्येच्या दिवशी देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करतात. तर याच्यामध्ये जी धनलक्ष्मीची पोटली आहे, गुरुपुष्यामृत योग आज आहे त्यामुळे, तर गुरुपुष्यामृत योगसाठी एक लाल वस्त्र घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि चांदीचं नाणं किंवा कोणतंही नाणं तुम्ही ठेवू शकता, ते समोर देवांच्या समोर ठेवायचं आहे. त्याची एक पोटली बनवायची आहे, हळद कुंकू अक्षता त्याच्यामध्ये ठेवून ती बांधायची आणि लालच वस्त्र घ्यावं आणि श्रीसूक्त 11 वेळा पठण करायचं आणि त्याच्यानंतर ही पोटली जी आहे आपण जिथे पैसे ठेवतो तर म्हणजे घरामध्ये कपाटामध्ये जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची, जेणेकरून त्याच्यामध्ये वृद्धी होते आणि भरभराट होते. आता मी मंगल कलशाची स्थापना देखील केलेली आहे. हा माझा अगोदरचाच मंगल कलश आहे. तुम्ही पौर्णिमेला नवीन कलशाची स्थापना करू शकता किंवा जे आपलं मंगळवार असतो, शुक्रवार असतो, देवीचा वार आहे, त्या दिवशी मंगल कलशाची स्थापना आपण करू शकतो. 8 बाजूंना आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे. त्यासोबतच मंगल कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा, एक फूल, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी हे ठेवायचं आहे. त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि वेळोवेळी पाणी त्याच्यामधलं आपल्याला बदलायचं देखील आहे. मंगळवारी शुक्रवारी तुम्ही बदलू शकता, पौर्णिमेला बदलू शकता आणि इतर दिवशी देखील तुम्ही बदलू शकता, पण मंगळवार शुक्रवार हा दिवस जो आहे मंगल कलशातलं पाणी बदलल्याचं आहे. ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता, कुठल्याही फुलांच्या झाडांना अर्पण करू शकता आणि परत त्याच्यामध्ये नवीन स्वच्छ धुवून म्हणजे कलश आतून देखील ते मंगल कलश जेव्हा स्वच्छ असतो ना त्यावेळेला ते नारळाला बुरशी वगैरे येत नाही किंवा खराब होत नाही नारळ आणि त्याच्यामध्ये कोंब येतो. आता माझ्या देखील नारळाला एक छोटा कोंब आलेला आहे, तर हळूहळू त्याला पालवी देखील येईल. आता मी पाट अंथरलेला आहे आणि त्याच्यावरती आसन अंथरून घेतलेलं आहे आणि दिव्यांच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत. आता याच्यामध्ये मी सगळ्यांमध्ये वाती घालून घेणार आहे आणि पाठीमागच्या साईडला एक छोटंसं माझं जे ताट आहे पितळेचं ते मी असंच ठेवलेलं आहे. म्हटलं त्याच्यावरती परत स्वस्तिक काढता येईल, तर स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपण दरवाजाच्या बाहेर देखील हळदीचं लेपन करतो, दरवाजावरती स्वस्तिक काढतो किंवा जिथं आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो, मग अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा इतर किती कोणत्याही विशेष प्रसंगी आता माझी दिव्यांची पूजा पूर्ण मांडून झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते आहे की ते जो मी पितरांसाठीचा जो दिवा बनवलेला आहे 4 मुखी, मग तो कणकेचा बनवलेला आहे आणि तो आता मी दक्षिण बाजूला म्हणजे जो आपला दरवाजा आहे त्याच्या माझ्या डाव्या बाजूला आणि घरात एंट्री करताना उजव्या बाजूला, तर असा हा दिवा मी लावलेला आहे इथे. आणि हा दिवा आपल्याला लावल्याच्या नंतरनं पितरांसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यांना स्मरून नमस्कार करायचा आहे. आता मी दिव्यांची पूजा करून घेते आहे. संध्याकाळच्या वेळी ही पूजा केली जाते, तर मी दुपारी सगळी मांडणी वगैरे करून घेतली, म्हणजे मला थोडासा वेळ होता त्यावेळेला. देवी वगैरे स्वच्छ केले आणि दिव्यांची मांडणी करून घेतली, मग सगळी पूजेची तयारी केली आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला 6-7 वाजता पूजा केली. तर दिव्यांची पूजा करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो दिवा आहे प्रज्वलित करायचा आहे. कुठलीही पूजा करताना आपल्याला माहितीच आहे की दिवा प्रज्वलन केल्याच्या नंतरच आपण पूजेला सुरुवात करतो. तर आता अगोदर मी गणपती बाप्पांची पूजा अगोदर केलेली आहे, त्यामुळे मी इथे सेपरेट गणपती बाप्पांना म्हणजे त्यांची स्थापना नाही केलेली आहे. वरतीच देवघर आहे त्याच्यामुळे तिथेच मी पूजा केलेली आहे.
त्यानंतर जे कणकेचे दिवे होते त्यांना देखील हळद कुंकू लावून घेतलं, सगळ्यामध्ये तेल घालून घेतलं आणि त्यानंतर उदबत्तीने पूर्ण दिव्यांना ओवाळून घेतलं. म्हणजेच आपण जशा पद्धतीने आपण पूजा करतो देवांची, त्या पद्धतीने दिव्यांची देखील आज पूजा केली जाते. तर जसं देवांना ओवाळतो त्या पद्धतीने उदबत्ती लावून सगळ्या दिव्यांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर जे कणकेचे दिवे होते ते लावून घेतले आणि त्यानं देखील पूर्ण दिव्यांचं औक्षण केलं आणि दिव्यांना ओवाळून घेतलं. आता हा कणकेचा दिव्यांचा जो नैवेद्य आहे तो सगळ्याच ठिकाणी बऱ्यापैकी केला जातो. वेगवेगळे केले जातात, परंतु म्हणजे पण 5 दिवे 7 दिवे म्हणजे अशी प्रथा आहे की विषम संख्येमध्ये हे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. आपल्या घरातील लहान मुलांना देखील या दिवशी ओवाळलं जातं आणि आपल्या घरातील लहान मुले म्हणजेच आपण वंशाचा दिवा म्हणतो किंवा मुली म्हणतो. तर मुलींना देखील म्हणजे मुली असतील मुलं असतील सगळेच लहान मुलं आपल्यासाठी देवाघरची फुलं आहेत. तर आपल्याला त्यांना छान असं औक्षण करायचं आहे आजच्या दिवशी. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट त्यांना मिळावी यासाठी आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे. तर आज मुलांना देखील ओवाळलं जातं. आता संध्याकाळच्या वेळी असल्यामुळे आलोकने त्यानंतर शुभम करोती म्हटली, ते क्लिप एक मी तुम्हाला याच्यानंतर जोडणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी कामिनीज होम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मन सर्व देवांपाशी स्माइल. छान दिसायली तू.